नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा त्यारहंत सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. जागतिक बौद्ध धम्म परिषद 5 दिवसाची आपल्या संभाजीनगर भीमटेकडी विश्वशांती बुद्धविहारात झालेली आहे. आजचा 5वा दिवस जागतिक बौद्ध धम्म परिषदेचा आहे. जागतिक बौद्ध धम्म परिषदा मी दिल्लीमध्ये 2 अटेंड केलेले आहेत आणि ही आपल्या लोकांतर्फे म्हणजे भिक्खुनी धम्मदर्शना थेरी यांच्याद्वारे ही मागच्या वर्षी घोषित केल्याप्रमाणे मी त्या घोषणेमध्ये प्रमुख होतो. ही जागतिक बौद्ध धम्म परिषद ही आपली लोकल झालेली आहे. कारण मी जाणलेल्या 2 धम्म परिषदा जागतिक लेवलच्या हे दिल्ली येथे डिपार्टमेंट ऑफ पाली बुद्धिस्ट स्टडी इथे झालेले आहेत. इंटरनॅशनल लेवलचे अत्यंत रिसर्च पेपर विद्वान भिक्खूंनी त्या ठिकाणी सादर केले होते आणि प्रचंड अगदी विद्यार्थी आणि प्रोफेसर संपूर्ण वेगवेगळ्या राज्याचे आले होते. अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आणि जागतिक बौद्ध धम्म परिषद हे वेगवेगळी नावं आपल्याला आज ऐकायला मिळतात. यामध्ये धम्म परिषद हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. या धम्म परिषदेमुळे अनेक लोक ज्यांची धम्मदेशना असते त्यांच्याकडे लक्ष देतात आणि शांत मनानं ऐकतात. काल मी जेव्हा धम्मदेशना आरंभ केली तेव्हा सारा जेवढा समाज बसला होता पिन ड्रॉप सायलेन्स होत. कोणी बोलत नव्हतं. ती ही एक लोकांच्या मनावर संस्कार बरोबर ठसवण्याची पद्धत आहे. लोकांना किती गुणवान बनवायचं आपण हे नेहमी आपल्या मनात असलं पाहिजे. लोक अंतर्मनानं शांत झाले पाहिजे आणि आपल्या बुद्धिमत्तेनं ते पूर्ण सजग आणि जागरूक झाले पाहिजे. जेव्हा विचार धम्मदेशनेतून सांगल्या जातात तर सारे लोक अत्यंत बारकाईनं ऐकतात ते. म्हणून धम्म परिषदेतून नवीन धारा आपल्या मनात सुरू होतात. नवीन अशा प्रकारची शैली जीवन जगण्यासाठी माणसाला त्यामधून प्राप्त होते. की आपण आता जे जगू लागलो 10 वर्षाचं जगणं
15 वर्षाचं जगणं, 20 वर्षाचं आपलं जीवन जगणं, 30 वर्षाचं, 40 वर्षाचं, 50 वर्षाचं आपलं जीवन व्यतीत करणं, जगणं, हे आपली रुटीन आहे. आणि या रुटीनमध्ये माणसाचं चित्त हे अडकून बसते. शेवटी त्याला आपण गुंतलेलं चित्त म्हणतो. आणि भगवान बुद्धांनी समग्र बुद्ध धम्म सांगत असताना किंवा जीवन मार्ग सांगत असताना मनाला तुम्ही कुठे गुंतून ठेवू नका असं वर्णन केलेलं आहे. प्रत्येक वेळेस मन सोडवत न्या, मोकळं करा तुम्ही मन, त्याला गुंतून ठेवू नका. तर कर्तव्य दक्षामध्ये ठेवा, कर्तव्य पालनामध्ये ठेवा. आईनं मुलाबद्दलचं कर्तव्य, मुलांना आईबद्दलचं कर्तव्य, पत्नीनं पतीबद्दलचं कर्तव्य, पतीचं पत्नीबद्दलचं कर्तव्य, बापाचं लेकाबद्दलचं कर्तव्य, या संपूर्ण नात्यामध्ये आपण कर्तव्य पार पाडणं या धम्मपरिषदेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आजही आपण पाहतो की बाप हे लेकाला बरोबर पाहत नाही. माझा अनुभव आहे की मी डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय आर्ट आणि कॉमर्समध्ये शिकत असताना तिथून पहिलं वर्ष झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी मी मिलिंदमध्ये आलो. तर इतक्याच्या मागे म्हणजे नंदन कॉलनीमध्ये एक डॉक्टर धुरधोळे नावाचे अत्यंत वनस्पती शास्त्राचे विद्वान प्राध्यापक होते. आम्ही 2-4 जण त्यांच्याकडे गेलो. दान वगैरे या संदर्भात त्यांना आम्ही बोललो. तर त्यांच्या तोंडातून असा विचार आला की मला असं वाटलं माझ्यावर धाडक पडली आज CBIची. म्हटलं सर, आम्ही बौद्ध भिक्षू आहोत, आम्ही धाड कसं टाकणार तुमच्यावरती? आणि आम्हाला तुमच्या मनाच्या विरुद्ध वागू नये, आम्ही काय दान घेऊ शकत नाही. तुम्ही जेव्हा दान श्रद्धेनं द्याल तेव्हा तुमचा गुण हे बुद्ध धम्माप्रमाणे दानशूर म्हणून, त्यागी म्हणून हे आमच्या समोर प्रगट होईल. दानाचा दुसरा अर्थ आहे त्याग, आचरणाला पुढे पुढे नेणं. त्याग आचरणामध्ये निष्णांत बनणं, पारंगत बनणं. जेवढा माणूस जास्त त्याग करत तेवढा जास्त सुखी होतो. कारण त्याग जो करायचा आहे तो मनोविकाराचा करावा लागतो. आणि मनोविकार त्यागलेच नाही तर तुम्ही दुःखमुक्त कसं होणार आहे? कारण कोणताही विकार हा दुःखी बनवतो. विकारामुळं सारी दुनिया दुःखी होत चाललेली आहे. आणि म्हणून धम्म परिषदेमधून मी जाणलेल्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये की सासा सुनाचं नातं बदललं पाहिजे, ते आई आणि मुलीमध्ये आलं पाहिजे. या संदर्भात डॉक्टर धुरधोळे हे काही दिवस प्रकुलू पण होते. या पदावर असताना सुद्धा त्यांनी आपल्या एक बाप म्हणून मुलाबद्दलचं कर्तव्य त्यांनी पार पाडलं नाही. पोरानं सांगलं की मला तू मदत कर आता तुझ्या रिटायरमेंटच्या पैशातून, मी तुला काही देणार नाही म्हणे. आणि असं बोलल्यानंतर पोरग हे विषिन्न झालं, दुःखी झालं. शेवटी त्याला
पोरानं बापाला घरातून काढून टाकलं आणि एवढा मोठा माणूस, हा प्रसिद्ध माणूस, थायलंडला गेला, वेगवेगळ्या देशामध्ये गेला, तिथली संस्कृती त्याने जाणली नसेल का? तरी सुद्धा त्याला वृद्धाश्रमात राहून जीवन घालावं लागलं आणि तिथे त्यांचा शेवट झाला. आपण वडील म्हणून मुलासाठी असतो आणि मुलं आपल्यासाठी असतात. आपण आई म्हणून मुलासाठी असतो, मुलं आईसाठी असतात. या नात्यामध्ये परिपक्वता, करुणेची, मैत्रीची, कर्तव्याची जाणीव, तळमळीची, उद्धार करण्याची आणि पूर्ण आपलं कुटुंब उभं करण्याची महत्वाकांक्षा असली पाहिजे. हे परिषदेच्या उंच विचारातून मनावर ठसवण्याचं कार्य चाललेलं आहे. ज्या गावात मी प्रवचन दिले धम्मदेशनेचे, 40 वर्षे मी ते प्रवचन दिले, माझ्या नजरेमध्ये आलं की लोक प्रचंड बदलत चाललेले आहे आणि सर्वात महत्वाचं, जास्त शिकलेला माणूस मात्र बदलत नाही. हे काय बात आहे माहित नाही. त्यामुळं बाबासाहेब पण म्हणाले होते की आग्र्याच्या एका भाषणामध्ये की मला शिकलेल्या लोकांनी फसवलेलं आहे, बुडवलेलं आहे आणि म्हणून धम्म परिषदेच्या माध्यमातून अनेक नाते हे सुरळीत, विकसित आणि उध्वगमन करणारे झाले पाहिजे, ते उध्वगामी झाले पाहिजे. म्हणजे भरभराटीनं ते बुद्ध गुणाकडे गेले पाहिजे ते, कारण आपण शेवटी बुद्धाला जीवनाचा आधार मानलेला आहे. म्हणून बुद्धाचं प्रेम, बुद्धाची मैत्री, बुद्धाचं तळमळीचं वागणं, बुद्धाची सजगता, जागृती, सावधानी, बुद्धाची तळमळ, बुद्धाची पूर्णपणे सहनशीलता आणि बुद्धाचा त्याग, बुद्धाची अनुकंपा, बुद्धाची उदारता, बुद्धाची औदार्य भावना, सहिष्णुता आणि बुद्धाची महान अशा प्रकारची क्षमाशीलता व बुद्धाचा उत्साह आणि बुद्धानं केलेली सेवा आणि शुश्रूषा, हे सारे गुण आपल्या माणसामध्ये येण्यासाठी आपण बुद्धं शरणं गच्छामि म्हणतो. हा त्याचा अर्थ आहे. हे काय परिपाठ नाही, एखाद्या पुरोहितानं केलेलं मंत्र जपणं नाही की, किंवा एखाद्या धर्मानं चांगले मग असं तुम्ही म्हणा म्हणून अशी म्हणण्याची पद्धत नाही. हे आचरण आहे. आणि म्हणून जसे बुद्ध होते भगवान, तसे भिक्खू त्यांच्या सारखेच वागले. एवढे वागले चांगले की लोक बुद्धाला जसं पाहत होते तसे भिक्खूला पण पाहत होते. केवळ भिक्खूच वागले नाही तर भिक्खूनी पण वागल्या. आणि केवळ भिक्खू संघ आणि भिक्खूनी संगत वागला नाही बुद्धासारखा, तर उपासक सुद्धा वागलेले आहेत. असं वर्णन आलेलं आहे पालीमध्ये, अठ्ठकथेमध्ये, धम्मपद अठ्ठकथेमध्ये, निदान कथा अठ्ठकथेमध्ये, एवढंच नव्हे दीघनिकाय अठ्ठकथेमध्ये, वेगवेगळ्या निकायच्या अठ्ठकथेमध्ये वर्णन आलेलं आहे. सुमन माळी नावाचा एक
अत्यंत श्रद्धावान उपासक होता. आणि तो डालगं फुलं आणायचं. आज जे तुम्ही तर वेगवेगळ्या झाडाचे फुलं आणता तुम्ही आणि बराबर इथं सजावट करता. हे सुमन नावाचा माळी भगवान बुद्धाच्या हातामध्ये फुलं देत होता. बुद्धाच्या हातात फुलं देऊन ती त्याची जी श्रद्धा आणि आत्मीयता होती, वस्तुनिष्ठ होती, ती सत्यावर आधारित होती, ती डोळस भावनेची होती आणि शुद्ध श्रद्धा उद्देशाची होती. आणि भगवान बुद्धाला असा एक खडा पडला नाही ज्या दिवशी त्यांनी त्यांच्या हातात फुलं टाकली नाही. दररोज एक ओंजळीभरच नाही तर एक पेटारा तो फुलं त्यांच्या हातात टाकून हात जोडून तो भगवान बुद्धाची वंदना करत होता. आणि त्यामुळं त्या सुमन माळ्याला 5 गोष्टी बुद्धापासून मिळाल्या. एक की माझा बुद्ध हा शीलवान आहे म्हणून त्यांनी शील ग्रहण केलं आणि तो जन्मभर शील पालन करत राहिला. शीलाला डाग लागू दिला नाही. कुठे कोणतंही शील त्याने तोडण्याचा मनामध्ये विचार येऊ दिला नाही. साधा विचार पण येऊ दिला नाही. पहिलं शील असो, दुसरं शील असो, तिसरं शील असो, पौर्णिमेचं 5वं शील असो, 6वं शील असो, कोणतं असो, सुमन माळ्यानं हे पहिला गुण बुद्धाचा घेतला. दुसरा घेतला बुद्धाचा गुण, जरा मोठ्यानं म्हणा साधू. दुसरा भगवंताचा गुण घेतला. जसं निसर्ग ही क्षण प्रतिक्षण नाशिवंत आहे, बदलत आहे, भंगूर आहे की नाही. निसर्गात तुम्ही पहा बारकाय ना, प्रत्येक क्षणी निसर्ग हा निर्माण होते, नाश पावते, उत्पन्न होते आणि नाश पावते. जन्म आणि मृत्यू हे निसर्गात सर्वत्र आहे. तसा आपल्या पण शरीरामध्ये संपूर्ण निसर्गाचे नियम चालू आहे. किंबहुना आपण निसर्गाच्या नियमामध्येच आहोत. आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण विपස්සना म्हणजे पස්සना म्हणजे पाहणे आणि विपස්සना म्हणजे म्हणजे जसा आहे तसं पाहणे, हे जेव्हा करतो टाळूपासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत एका एका भागाला कण ना कण क्षण प्रतिक्षण आपण या शरीराला वस्तुनिष्ठ जाणतो. जसं आहे तसं जाणतो. जे होऊ लागलं तेच जाणतो. कल्पना करत नाही, भ्रमांमध्ये राहत नाही, कल्पकतेमध्ये राहत नाही, भावनाशील होऊन काम करत नाही. तर वास्तविक रूपामध्ये जसं शरीर काम करते तसंच आपण त्याला जाणत राहतो. आणि हे सत्य स्वरूप म्हणजे वास्तवतेचं सत्य स्वरूप आपल्याला त्याचं ज्ञान होते की प्रत्येक क्षणी आपलं शरीर जसं आपण सूक्ष्म अतिसूक्ष्म या शरीराला जाणत खूप खोल जाणतो. वरून प्रथमतः वरून आणि नंतर खालून. तर या शरीरामध्ये क्षण प्रतिक्षण उदय आणि व्यय, उदय आणि व्यय, उत्पत्ती आणि नाश, उत्पत्ती आणि नाश, निर्माण होणं आणि नष्ट होणं. निर्माण होणं म्हणजे नष्ट होणं, जन्म होणं आणि मृत्यू होणं, जन्माला येणं आणि मृत्यूला जाणं. हे खरं तत्व बुद्धानं शिकवलेलं आहे. याला पालीमध्ये म्हणतात
सभ्य अनित्यं. हे सभ्य अनित्यं म्हणजे प्रत्यक्ष शरीरामध्ये आपण अनुभवलेली, अनुभूतीच्या लेवलला आपण प्राप्त केलेली ज्ञानप्राप्ती आहे, सत्याचा साक्षात्कार आहे, यथाभूत ज्ञानाचा पूर्ण आपल्याला झालेला लाभ आहे. कल्पना नाही, कल्पकता नाही, काल्पनिक कर्म नाही, काल्पनिक विचारधारा नाही, ते वस्तुनिष्ठ असं आपण जेव्हा ज्ञान प्राप्त करतो आपल्या शरीरावरून, तर मग या ज्ञानामुळं दुःखमुक्ती माणसाला मिळेल की नाही. आपलं मुलगा मेला, आपली मुलगी मेली, आपली आई मेली, आपली आजी मेली, आपला आजा मेला, आपला बाप मेला, आपला कोणताही नातेवाईक आपल्या रक्ताचा मरण पावला, तर हे ज्ञान जेव्हा आपल्यामध्ये परिपक्व होते तेव्हा आपल्याला ते शांत करते, ते स्थिर करते, ते स्थितप्रज्ञ करते, ते अचल करते. हिमालयासारखं ते खंबीर मनोधैर्यानं, मनोबलानं पक्क बनवते आणि त्यामुळं शोक करणं माणूस सोडून देतो. रडणं पडणं, हाणून घेणं, डोक्याला हाणून घेणं, पोटाला, पाठीला आणि उराला हाणू घेणं, क्रंदन करणं, हे सारं माणूस बंद करतो. म्हणून बौद्ध देशामध्ये जे लोक या सभ्य अनित्यं या ज्ञानामध्ये पकलेले आहेत ते अजिबात रडत नाही, ते अजिबात शोक करत नाही. हे बुद्धाच्या धम्मात, बुद्धापासून उपासकाला झालेला सर्वात मोठा अप्रतिम लाभ आहे. म्हणून जिवंतपणे बुद्धाचा धम्म माणसाला हे दुःखमुक्तीची अंतर्ज्ञानाची अनुभूती देतो, त्या ज्ञानामध्ये स्थितप्रज्ञ बनवतो, त्या ज्ञानामध्ये प्रगल्भ ज्ञानी बनवतो, तो महान ज्ञानी बनवतो. या ज्ञानामध्ये माणूस जगत असतो. ज्ञानी माणसं शेवटी आपला प्रिय गेला म्हणून केवळ प्रेमाचे अश्रू टाकतो तो, परंतु शोक करत नाही. प्रेमाच्या भावना व्यक्त करतो तो, आपुलकीच्या भावना व्यक्त करतो तो, कर्तव्याच्या भावना व्यक्त करतो तो, परंतु शोकामध्ये डुबत नाही, तो दुःखामध्ये वाहत जात नाही. आणि त्यातलं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचा राजरत्न मेला होता, तर ते काय बोलत होते की तू माझ्यासारखा होणार होता रे, तू राजरत्न, तू माझ्यानंतर माझं काम करणारा होणार होता तू. अशा प्रकारे बाबासाहेब प्रेम व्यक्त करतात. तर जेव्हा पत्नी मरते तेव्हा सुद्धा बाबासाहेब दुःखामध्ये डुबत नाहीत, शोकामध्ये डुबत नाहीत, हाणून घेत नाहीत. तर बाबासाहेब आपल्या पत्नीबद्दल हे दमन करतात की माझी रमा ही माझ्या संघर्षाच्या लढ्याचं एक चाक होतं, माझ्या रमाचा मला सर्वात मोठा माझ्या संघर्षाच्या लढ्यामध्ये आधार होता. असं म्हणून बाबासाहेब आपल्या पत्नीबद्दल प्रेम व्यक्त करतात, आपुलकी व्यक्त करतात, जिव्हाळा व्यक्त करतात, कारुण्य व्यक्त करतात. हे बुद्ध धर्माच्या सर्व परिस्थितीमधून लोकांच्या मनावर संस्कार करण्याचा हा उपक्रम आहे. हे पिढ्यानपिढ्या चालत राहणार आहे. जोपर्यंत समाजाचं मन, माणसाचं मन सभ्य अनित्यमध्ये पारंगत होत नाही. सभ्य अनत्ता म्हणजे सर्व अनात्म आहे. अनात्म म्हणजे काय? सर्व अनात्म म्हणजे
प्रत्येकानं मी आणि माझ्याच्या पलीकडे जाऊन जीवन जगण्याची कला प्राप्त केली पाहिजे. त्याला अनात्म म्हणलेलं आहे. म्हणजे मीच्या आसक्तीमधून आणि माझ्याच्या आसक्तीमधून किंवा मीच्या विकारातून आणि माझ्याच्या विकारातून आपण बाहेर पडून जीवन जगण्याची शैली म्हणजे मी आणि माझ्याच्या पलीकडे जाऊन जगण्याची शैली आपण प्राप्त करणं म्हणजे बुद्ध धम्मामध्ये पकणं आहे. हे मी म्हणजे अति अहंपणानं भरलेलं चित्त आहे. हे फार कठीण चित्त असते. हे कोणाला दिसत नाही. परंतु ते मीपणा आपण साध्या भाषा म्हणतो, अहो त्याला मीपणा लयच आहे हो. ते मीपणामुळेच लोकांच्या मनातून पडलं ते म्हणतो की नाही आपण. एवढंच नाही, आपण हे पण म्हणतो त्यानं त्याच्या मीपणामुळं सारा सत्यानाश करून घेतला. वाटोळं केलं म्हणतो साऱ्या घराचं, आपल्या बायकोचं, लेकरा बाळात त्याच्या मीपणामुळं म्हणतो की नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं जर अनुकरण आपल्या नेत्यानं केलं असतं तर कोणताच गट पूर्णपणे झाला नसता, असं माझं पूर्णपणे मत आहे. बाबासाहेबांसारखा जर माणूस आमचा वागला असता, प्रत्येक नेता, बॅरिस्टर खोब्रागडे, VC कांबळे, RD भंडारे, प्रोफेसर RD भंडारे, हे सर्व चारही गट जर बाबासाहेबांसारखे वागले असते म्हणजे अहंकार मुक्त असलेला बाबासाहेब आपल्याला या विश्वामध्ये दिसतो. कोणताच अहंकार बाबासाहेबांच्या मनात कधीच दबलेला नव्हता. हे मी माझ्या अनुभूतीनं आपल्याला सांगत आहोत. आणि आपल्याला जर आजही पाहायचं असेल तर जाऊन पहा. मिलिंद कॉलेजच्या स्टोन फाउंडेशन कार्यक्रमात त्या दगडावर बाबासाहेबांचं नाव आहे का? काय ते का लिहू शकत नव्हते का? ते कोणाला ऑर्डर देऊन प्राचार्य मबी चिटणीस त्या दगडावर माझं नाव कोरलं का नाही, मी अध्यक्ष आहे ना, असं ते म्हणू शकले असते ना. वराळे त्या दगडावर बघवरा माझं नाव लिहिलं की नाही, डॉक्टर BR आंबेडकर, मी या संस्थेचा अध्यक्ष आहे, असं म्हणू शकले असते की नाही. सारं त्यांचंच होतं. परंतु बाबासाहेबाला कोणतंही काम नाम के वास्ते करायचं नव्हतं, तर सर्वांच्या भल्यासाठी करायचं होतं, सर्वांच्या उद्धारासाठी करायचं होतं. म्हणून अहंपणाची जरा सुद्धा बाबासाहेबांच्या चित्तात विकारी मनोवृत्ती नव्हती. हे मात्र मी अनेक वेळा बोललो, आजही आपल्या पुढे मांडतो. जो अहंकारातून मुक्त झाला तो सर्वात श्रेष्ठ माणूस होतो, तो खरा ज्ञानी माणूस होतो, तो खरा गुणवान माणूस होतो, धम्मवान माणूस होतो. अहंकारी माणूस धम्मवान होऊ शकत नाही, अज्ञानी होऊ शकत नाहीत. आणि माझं म्हणजे सर्व प्रकारच्या आसक्तीतून आपण बाहेर पडणं. लोभाची आसक्ती, जेवढा लोभ आहे तर सारा त्याने त्यागला होता बाबासाहेबांनी. कोणता नवरा आहे आज परदेशामध्ये 2-2 वर्ष राहतो का कोणी? आपली पत्नी या देशामध्ये भारतात आणि बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये 2 वर्ष राहतात. तिथं किती मोठं तप आहे, किती मोठा निग्रह आहे, किती मोठा लोभ मुक्त जिंदगीचा सुगंध आहे. म्हणून या सर्व धम्म परिषदेतून मी आणि माझ्या म्हणजे अहंकार आणि अति लोभ या विकारातून मुक्त होण्याचा संदेश भिक्खू संघाच्या द्वारे देण्यात येत असतो. आणि तिसरी गोष्ट
समस्त मानवजात दुःखी आहे आज. प्रत्येक घर दुःखी आहे. ती कोण्या समाजाचं असो, कोण्या धर्माच्या लोकांचं असो, प्रत्येक घर दुःखी आहे, प्रत्येक मन दुःखी आहे की नाही? मग या दुःखाचं कारण काय आहे? या दुःखाचं कारण जे भगवान बुद्धाने बोधिवृक्षाखाली शोधलं ते आहे तृष्णा. कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, 120 प्रकारच्या तृष्णा आहेत. हे दुःखाचं मूळ आहे. आणि या मुळाला जर मुळात सगट केला, बाजूला करून टाकलं तर दुःख राहील का? हे कारणच बंद केलं दुःखाचं तर माणूस दुःखमुक्त झाला की नाही सांगा बरं तुम्ही? कारणामुळे दुःख आहे. कारण जास्त वाढलं तर दुःख जास्त, कारण विस्तारित केलं तर दुःख विस्तारित. आणि जर कारणच बंद केलं तर सारे दुःख बंद. खरं आहे की नाही? आणि म्हणून दुःखमुक्तीच्या मार्गाचं खरं ज्ञान जगामध्ये पुन्हा दिलं तर जे दुःखमुक्त झाले ते भगवान बुद्ध आहेत पहिले, की ज्यांनी सर्वांना दुःखमुक्तीचं ज्ञान दिलं. ते स्वतः अगोदर दुःखातून मुक्त झाले. हे उंच अशा धम्म परिषदेच्या धम्म मंचकावरून संपूर्ण लोकाला शिकवण्यात येते. त्याशिवाय बुद्ध संस्कृती, बुद्ध कला, बुद्ध दर्शन, बुद्ध संस्कार या सर्वांचं ज्ञान प्रत्येक माणसाच्या मनावर ठसवण्याचं काम या धम्म परिषदेतून करण्यात येते. शेवटी सिद्धांताची शिकवण सुद्धा देण्यात येते. बौद्ध दर्शन त्याला म्हणतात. कार्यकारिणी भाव सिद्धांत म्हणजे जन्म कुणाचा कसा होतो आणि मृत्यू कसा होतो, पुनर्जन्म कसा होतो, कर्म कसं घडते, कर्म, पुनर्जन्म आणि कार्यकारण भाव हे सिद्धांत बौद्ध दर्शनामध्ये मोडतात. आणि म्हणून ही उच्च ज्ञानाची शिकवण सुद्धा विद्वान बौद्ध भिक्खू संघातून लोकांना देण्यात येते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल. आशीर्वाद. आयु आरोग्य संपत्ती सक संपत्ति में वंच ततो निब्बान संपत्ति इमिनाते समे बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं